मागच्या या 7 श्लोकामध्ये आपण हे पाहिलं की आत्मवस्तू नित्य आहे, आत्मवस्तू शरीरापासून वेगळी आहे, आत्मतत्वाचा काही आकार नाहीये, आकार आहे देहाचा. त्यानंतर आत्मवस्तूला सत म्हटलेलं आहे. आत्मवस्तू किंवा आत्मतत्व अविनाशी आहे. हे सगळे मुद्दे आपण पाहिले. आणखीन जर आपल्याला दुःखापासून मुक्त व्हायचं असेल तर भगवंत म्हणतात याच तत्वाला जाणा. हेच आपली खरी ओळख आहे, खरं स्वरूप आहे. एक आहे रूप आणि एक आहे स्वरूप. रूपाबद्दल तर सगळ्यांना माहीत आहे, पण स्वरूपाबद्दल जर माहिती करायची असेल तर आपल्याला गीतेचा अभ्यास करावा लागेल, उपनिषदाचं श्रवण करावं लागेल. कारण ब्रह्मविद्या किंवा आत्मविद्या याच ग्रंथांमध्ये सांगितली आहे. तर इथे वेगवेगळे शब्द आहे, वेगवेगळे उदाहरण आहे, त्याच्याद्वारे भगवंत आपलीच ओळख आपल्याला करून देत आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, किती जन्मानंतर माझी मला आता ओळख झाली आहे, मी मलाच भेटत आहे. जसं आपण आपला चेहरा पाहू नाही शकत, त्यासाठी आरसा पाहिजे, त्याचप्रमाणे हे शास्त्र काय आरशाप्रमाणे. आपण खरं म्हणजे गीता वाचत नाही, आपण स्वतःबद्दलच जाणतोय ना. गीता वाचल्याने एकीकडे हे ज्ञान होतं की याच्यामध्ये 700 श्लोक आहे, शब्दांचं आपल्याला ज्ञान होतं, पण खरं म्हणजे त्या शब्दांच्या द्वारे आपलं ज्ञान होत आहे, गीतेचं ज्ञान होत नाही. जेव्हा आपण आरशाकडे पाहतो तर आरशाचं ज्ञान होतं की आपलं ज्ञान होतं. कोणी त्या आरशाकडे बघत नाही की या 2 फूट बाय 2 फूटचा आहे, असा आहे तसा आहे. सरळ आपला हात आपल्या डोक्यावर जातो, चेहऱ्यावर जातो. याचा अर्थ काय? आत्मदर्शन होतं त्या कशाने? आरशाने. तर ग्रंथ सुद्धा आरशाप्रमाणेच सांगितलं. पण असं आहे की आरशासमोर जरी आपण उभे राहिलो आणि जर डोळे मिटून उभे राहिलो तर आपला चेहरा दिसत नाही. म्हणून तो एक श्लोक आहे ना, शास्त्रम तस्य करोति किम लोचनाभ्याम विहीनस्य. आरसा बेल्जियम तुम्ही मागवला, बेल्जियमचा आरसा फार, पण जर डोळे उघडले नाही किंवा डोळे नाहीच आहे तर मग काही उपयोग होत. त्याचप्रमाणे बृहस्पती आहे, ब्रह्मदेव आहे, पण कान मी उघडलेच नाही तर काही ज्ञान होईल का? मनाचं दार उघडलंच नाही तर ज्ञान होणार नाही. तर शास्त्र दर्पण आहे. भगवंत आपला चेहरा आपल्याला दाखवत आहे, तुम्ही असे आहात, तुम्ही असे आहात. अर्जुन तर एक निमित्त आहे, कारण आहे. फक्त अर्जुनासाठीच गीता नाहीये. अर्जुनासाठीच गीता असती तर केव्हाच तिचा लोप झाला असता, संपली असते. आता इथे आपण पाहिलं की तत्व जे आहे ते अविनाशी आहे. काल याच्यावर आपण चर्चा केली. आणि अविनाशी आहे त्याचाच अर्थ काल मी सांगितला की कारण आहे. कारण कारण जे आहे ते अविनाशी असतं, कार्य नाशिवंत असतं. तर संपूर्ण जगाचं जर कारण आत्मतत्व आहे, का कारण आहे? म्हणे ते अविनाशी आहे म्हणून. विनाशी कारण होऊ नाही शकत.
दुसरं आपण पाहिलं की जी वस्तू अविनाशी आहे, कारण आहे, ती व्यापक असते. काल होते का सगळेजण इथे? हे सगळ्यांचं मन होतं का? तर व्यापकही आहे हे सुद्धा भगवंत सांगत आहे. ततम अविनाशी येन सर्वमिदम ततम व्याप्तम. कारण जे कारण असतं ते व्यापक असतं, जे अविनाशी असतं ते कारण असतं. तर तिन्ही एकाच आत्म्याचे काय तीन बाजू आहे. जे अविनाशी आहे म्हणून कारण आहे, ते कारण आहे ते व्यापक आहे असं. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की शरीर आत्म्यापेक्षा एकदम वेगळं आहे, त्याचे गुणधर्म पूर्णपणे वेगळे आहे. इकडे अविनाशी जर आत्मा आहे तर इकडे विनाशी शरीर आहे. व्यापक आहे आत्मा तर शरीर एकदमच परिच्छिन्न आहे. आणि परिच्छिन्न किंवा मर्यादित त्याला म्हणतात किंवा सीमित म्हणतात. तर तीन दृष्टींनी ते सीमित आहे, हे सुद्धा जरा समजून घ्या. तीन दृष्टी काय आहे तर म्हणे एका स्थळामध्ये आहे, एका काळामध्ये आहे. स्थळ काळ मर्यादित. जेव्हा आपण असं म्हणतो की आत्मतत्व व्यापक आहे, तर लक्षात ठेवा की ते स्थळामध्ये सुद्धा व्यापक आहे, म्हणजे सर्वत्र आहे. स्थळामध्ये व्यापक म्हणजे अशी कोणती जागा नाही जिथे ते नाही. आणि काळामध्ये व्यापक म्हणजे अशी काही वेळ नाही जेव्हा तिचं अस्तित्व नाही. म्हणजे कालही आहे, आजही आहे, उद्याही आहे. याला काय म्हणतात? सर्वदा. जी वस्तू स्थळामध्ये व्यापक आहे त्याला म्हणू सर्वत्र, काळामध्ये व्यापक आहे सर्वदा. आणखीन तिसरी व्यापकता म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये ती आहे. स्थळ, काळ, वस्तू हे तीन आहे. वस्तू म्हणजे पशु, पक्षी, वनस्पती, पर्वत, डोंगर, नदी, पहाड, मनुष्य, सगळ्या वस्तू. सर्व वस्तूंमध्ये तो व्याप्त आहे. याला म्हणतात सर्वगत. सर्वगत शब्द आहे. सर्वगत म्हणजे सर्वस्मिन गतः, सगळ्या वस्तूंमध्ये आहे. तर तीन प्रकारची व्यापकता आत्म्यामध्ये आहे. जेव्हा इथे ततम शब्द लिहिलेला आहे ना, हे सगळं समजायला पाहिजे. काय समजलं? प्रत्येक स्थळामध्ये म्हणजे सर्वत्र, प्रत्येक काळामध्ये म्हणजे सर्वदा, प्रत्येक वस्तूमध्ये म्हणजे सर्वगत. जसं प्रत्येक लाटांमध्ये पाणी आहे, तर पाणीला आपण काय म्हणू शकतो? लहरगत. सर्व लहर, सर्व तरंगगत. त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तू आहे. आणि म्हणूनच आपण हिंदीमध्ये म्हणतो ना, कण कण में भगवान आहे. तोच अर्थ आहे. तर कणात आहे, क्षणात आहे, देशात आहे. जेव्हा तिन्ही प्रकारची व्यापकता असते तेव्हा ती वस्तू खरोखर सत्य असते. सत्य वस्तूमध्ये तिन्ही लक्षणं लागू होतात. आणि बघ, जगामध्ये आपल्याला जर व्यवहार करायचा असेल तर या तिन्ही शब्दांचा आपण प्रयोग करतो. स्थळ, काळ, वस्तू. जसं मी सांगितलं की प्रवचन आहे, तर पहिला प्रश्न काय म्हणजे केव्हा? केव्हा म्हणजे टाइम, वेळ. त्यानंतर कुठे? आश्रमात. स्थळ, कोण करणार? वस्तू, ती व्यक्ती. झालं की नाही? प्रत्येक वाक्यामध्ये हे तीन असतात. कोणतंही वाक्य तुम्ही म्हणा, मी जात आहे. कुठे जात आहे? केव्हा जात आहे? कुठे, केव्हा शिवाय तुम्ही काही करत नाही.
हे व्यावहारिक सत्य आहे. स्पेस अँड टाइम, स्थळ काळ, प्रत्येक गोष्ट घटना स्थळ काळामध्ये काय बांधलेली आहे, त्याच्याशिवाय तुम्ही काहीच करू नाही शकत. मी हे काम केलं, कुठे केलं, केव्हा केलं, आहे की नाही? तर प्रत्येक घटना स्थळ काळ वस्तू मर्यादित आहे. एक आत्मवस्तू अशी आहे जी स्थळ काळ वस्तूमध्ये मर्यादित नाही आहे. फक्त इथेच आहे तिथे नाहीये असं नाहीये, किंवा जी आज आहे उद्या नाहीये अशी नाहीये, है की नाही? किंवा या वस्तूमध्ये आहे त्या वस्तूमध्ये नाहीये असंही नाहीये. अस्तित्व सगळ्या वस्तूमध्ये आहे की नाही, त्याला सत म्हटलेलं आहे, आपण पाहिलं ना. तर अविनाशी तु तद विद्धी येन सर्वमिदं ततम. आणि गंमत अशी आहे की ज्या वस्तूबद्दल भगवंत सांगत आहे ती वस्तू मी आहे. म्हणजे माझ्याबद्दल म्हणत आहे नाही, मी सर्वत्र आहे, मी सर्वगत आहे. आणि मी सर्वदा आहे. यस, पण हे जरा जास्तच तुम्ही सांगत आहात. म्हणजे मी मोठा आहे पण एवढा मोठा आहे असं. पण आता सत्य हेच आहे, जेव्हा कळेल कळेल, पण सत्य हेच आहे. आत्म्याबद्दल चर्चा सुरू आहे. आत्मा म्हणजे मी. आपल्याला मी म्हटलं की आपलं लक्ष शरीराकडे जातं, आणि मग हे दोन्ही काही जुळत नाही. मी सर्वदा कुठे, अरे मी तर आता 50 वर्ष आधी नव्हतो, नंतर नाही राहणार. आणि तुम्ही म्हणतात सर्वत्र आहे, सर्वत्र कुठे आहे, मी तर इथेच आहे, घरी थोडी आहे. प्रश्न पडतो का? तर शरीराकडे जर बघितलं तर तेच होईल, पण इथे चैतन्याची चर्चा चालू आहे. म्हणून व्यापक वगैरे वगैरे हे सगळे शब्द आहे. अविनाशी, शरीराकडे बघून हे कधीच शब्द आपल्याला समजणार नाही, आणि कधी ते स्वीकार करणार नाही, मान्य करणार नाही. असं म्हणेल काहीतरी काल्पनिक गोष्टी चालू आहे, कोणीतरी आहे तो अविनाशी वगैरे. मी काही नाही आहे. हे आत्मज्ञान आहे ना, काही दुसऱ्याचं ज्ञान नाही आहे. आत्मज्ञानाला म्हणतातच. तर अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीर. अच्छा, मग एक आणखीन मुद्दा आपण काल पाहिला, आणि तो म्हणजे की ही जी आत्मवस्तू आहे, आत्मतत्व आहे, अप्रमेय आहे. शेवटी जाता जाता यावर चर्चा आपण केली होती. अप्रमेय. अप्रमेय याचा अर्थ आहे इंद्रियांचा विषय आत्मा कधीच बनत नाही. आता परत मी कालचे शब्द तुम्हाला सांगतो. प्रमेय म्हणजे विषय, ज्याला आपण जाणतो त्याला म्हणतात प्रमेय. नदी, पहाड, सूर्य, चंद्र हे सगळे काय प्रमेय आहे. शरीर प्रमेय आहे, जी वस्तू जाणली जाते. अच्छा, ज्याच्याद्वारे आपण जाणत आहोत त्याला म्हणतात प्रमाण. प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन. काल मी सांगितलं त्याला जर संस्कृतमध्ये असं म्हणतात प्रमायाह करणम. प्रमाचं करण. प्रमा म्हणजे ज्ञान, ज्ञानाचं साधन प्रमाण. प्रमाण म्हणजे पुरावा नाही. मराठीमध्ये प्रमाण वगैरे काय, पुरावा, तो अर्थ इथे नाही आहे. घोटाळा हाच होतो, शब्द आपण आपले घेतो ना, आणि त्याचा अर्थ आपल्या भाषेमध्ये जो आहे तो, पण शास्त्रीय शब्द आहे तर शास्त्रांमध्ये त्याचा काय अर्थ आहे. तर प्रमाण म्हणजे साधन. आता हे अगदी डोक्यामध्ये रजिस्टर करून घ्या, तुम्ही सेव्ह करून घ्या. आजच्या भाषेत सेव्ह करू, डिलीट करू नका.
आता 10 दिवसानंतर सुद्धा विचारलं प्रमाण म्हणजे काय, तर लगेच ज्ञानाचं साधन असं. तर डोळे, कान हे सगळे काय प्रमाण आहे. आता या इंद्रियांच्या द्वारे म्हणजे या प्रमाणांच्या द्वारे आत्म्याचं ज्ञान होऊ नाही शकत, म्हणून अप्रमेय. तर प्रमेय आणि प्रमाण हे दोन शब्द झाले. आणि मला त्याचं ज्ञान होतं तर त्याला म्हणतात प्रमाता. जो जाणतोय हे झाड आहे, सूर्य आहे, वस्तू आहे, मनुष्य आहे, हे ज्ञान ज्याला होत आहे त्याला म्हणतात प्रमाता. प्रमाता म्हणजे मी, मला ज्ञान होत आहे. प्रमाता जेवढा एकाग्र असेल, प्रमाता जेवढं शुद्ध असेल, तेवढं प्रमा म्हणजे ज्ञान स्पष्ट होईल, चांगलं होईल, आहे की नाही. प्रमाताचं जर लक्ष इकडे तिकडे असेल म्हणजे माझं म्हणजे ज्ञाता, तर काही ज्ञान होईल का, अर्धवट ज्ञान होईल. सगळ्यांना अनुभव रोज येतो त्याचा. तर आता झालं स्पष्ट. प्रमेय म्हणजे वस्तू ज्याला जाणतोय, प्रमाण म्हणजे ज्याच्याद्वारे मी जाणतोय, साधन. आता असं उदाहरणार्थ शरीराचा तापमान किती आहे, शरीराचं तापमान, तर प्रमाण काय होईल, कशाने मोजू आपण, थर्मामीटर. प्रमाण झालं. या हॉलची लांबी किती आहे, टेप काय झालं, प्रमाण झालं. तर असं सगळ्याचं एक प्रमाण आहे. बॅरोमीटर, लॅक्टोमीटर, सगळे मीटर असतात की नाही. दूध जर आपल्याला मापायचं असेल तर काय, ते लिटर, ते त्याच्यावर टाकले. पण एकदा गंमत झाली, असे ते दूध विकणारे असं टाकतात आणि असं करतात ना, मोठी कढई असते. कोणीतरी तो विकत होता, तर त्याने विचारलं किती दूध पाहिजे, तर म्हणे 1 मीटर. कारण लांबी. तर लिटर दुधाला मोजायचं तर लिटर प्रमाण. तर आत्म्याला आता जर जाणायचं असेल तर म्हणे कोणतेच प्रमाण कामास येत नाही, अप्रमेय आहे. आणि हे ज्ञान जे होतं त्या ज्ञानाला म्हणतात प्रमा. प्रमा स्पष्ट ज्ञान होतं. आता असे इतके लोक बसले, जर मला स्पष्ट ज्ञान आहे की ते 50 लोक बसले आहे, कोणी जर मला विचारलं तुम्ही काय 50 बसले आहे, तर ही काय प्रमा झाली. आणि जेव्हा स्पष्ट ज्ञान नसतं मग ती प्रमा नसते, ती भ्रमा असते. स्त्रीलिंगी शब्द काय, भ्रमा. माहित नाही काय आहे, कुठे आहे, किती आहे, सगळं अर्धवट. पण स्पष्ट क्लिअर ज्ञान. तर जर प्रमाण बरोबर असेल, लक्ष ठेवा, प्रमाण बरोबर असेल आणि प्रमेय समोर असेल तर प्रमा उत्पन्न होईल. आणि प्रमाता तिथे असायला पाहिजे. डोळे तर उघडे आहे, ती वस्तू सुद्धा आहे, आणि प्रमाता घरी आहे, म्हणजे त्याचं मन. तर मग काही प्रमा उत्पन्न होईल का, काही नाही होणार. तर हे शास्त्रीय शब्द आहे. तर इथे म्हणतात की इथे विचार काय सुरू आहे की आत्म्या या सगळ्या प्रमाणांच्या मागे आहे. बुद्धी, इंद्रिय प्रमाणांच्या मागे आहे. हे सगळे प्रमाण आहे. याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. चला अजून एक शब्द. इंद्रियांना म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. बुद्धी वगैरेचा ज्याच्यामध्ये उपयोग असतो त्याला अनुमान प्रमाण म्हणतात. अनुमान प्रमाण. आता कधी चर्चा करू याच्यावर. हे जे ग्रंथ आहे याला म्हणतात शब्द प्रमाण. शब्द प्रमाण आहे. शब्द साधन आहे. त्या साधनेद्वारा आपल्याला ज्ञान होतं. तर अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. अच्छा, शब्द प्रमाणामध्ये सुद्धा 2 शब्द प्रमाण असतात.
एक आहे लौकिक शब्द आणि एक अलौकिक. जसं आपण बातमीपत्र काय म्हणतात, वर्तमानपत्र वाचतो ना, तर शब्दच आहे. इथे बसल्या बसल्या आपल्याला ज्ञान होतं की अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा झाली, एवढे लोक आले. आता कुठून ज्ञान झालं? शब्द. या जगामध्ये ज्या घटना घडत आहे त्याचं ज्ञान लौकिक शब्दाचे. टीव्हीच्या बातम्या जेव्हा आपण पाहतो तर काय ते शब्द प्रमाण आहे. आणि अलौकिक वस्तूचं ज्ञान, अलौकिक म्हणजे आत्मवस्तू, तर टीव्हीच्या बातम्यांनी त्याचं ज्ञान होणार नाही. त्यासाठी वेद, उपनिषद याला म्हणतात अलौकिक शब्द प्रमाण. तर इथे विषय फक्त आहे अप्रमेय झाला. तर अनाशिनो प्रमेयस्य तस्माद युध्यस्व भारत. आता भगवंत अजून याच्यावर या आत्म्याचंच चिंतन करत आहे. नवीन नवीन शब्द देत आहे, नवीन नवीन बाजू सांगत आहे. आता म्हणतात हा आत्मा जो आहे ना, हा कर्ता नाही आहे, कर्ता नाही आहे. पुढचा श्लोक वाचू, 19वा. य एनं वेत्ति हंतारम यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतः नायं हन्ति न हन्यते य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतः नायं हन्ति न हन्यते. आता असं आहे, आपण कोणचंही कर्म करतो तर जो कर्म करणार आहे त्याला म्हणतात कर्ता. ठीक आहे. मी करत आहे तर मी काय झालो? कर्ता. तू करत आहे, त्वम करता. आणि आपण जेव्हा काही करतो तर ते एका वस्तूवर आपण ती क्रिया करत असतो, वस्तूवर क्रिया करतो. जसं मी पुस्तक वाचत आहे तर मी कोण झालो? कर्ता. पुस्तक काय झालं तर म्हणे कर्म. व्याकरणाच्या भाषेत अहम पुस्तकम पठामी. ठीक आहे. तर अहम कर्ता, पठामी क्रिया, क्रियापद. आणि ज्याच्यावरती क्रिया होत आहे त्याला व्याकरणामध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? कर्म. आता परत पहा, व्यवहारामध्ये कर्म म्हणजे काम. पण व्याकरणाचा जर वर्ग सुरू आहे आणि जर त्याला विचारलं कर्म म्हणजे काय, तर त्यांनी हे उत्तर दिलं पाहिजे, कर्म म्हणजे नाही जेवण करणे कर्म आहे. प्रसंग कोणचा आहे, कसा आहे, कुठे आहे त्याच्यावर आहे. तर दोन झाले, कर्ता आणि कर्म व्याकरणाच्या दृष्टीने. अहम वनम गच्छामी, मी वनामध्ये जात आहे. तर जाण्याची क्रिया कुठे होत आहे? वनामध्ये. तर वन काय झालं? कर्म. आणि कर्ता नेहमी प्रथमामध्ये असतो आणि कर्म द्वितीय, कर्मणी द्वितीय है ना. राम रामौ रामा, रामम रामौ रामा. तर रामम हे काय झालं? कर्म. राम कर्ता. राम कृष्णाला पाहत आहे. काय झाले वाक्य? राम कृष्णम पश्यती. तर राम झाला कर्ता, कृष्ण काय झाला? कर्म. ठीक आहे. तर कर्ता कर्म, कर्ता कर्म. आता इथे भगवान काय म्हणत आहे? भगवंत म्हणत आहे की आत्मा कर्ता सुद्धा नाहीये आणि कर्म सुद्धा नाहीये. आता जो कर्ता असतो ना, आता असं मारण्याची क्रिया आहे.
तर मारण्याची क्रिया जो करत आहे त्याला आपण म्हणू हंता. काय म्हणू? हंता. जो जात आहे त्याला काय म्हणू? गंता. आहे की नाही? जो पाहत आहे त्याला काय म्हणू? द्रष्टा. असे नाव क्रियेच्या आधारावर ते सगळे नाव होती. मी जर ऐकत आहे तर माझं नाव काय होईल? श्रोता. सोता नाही, श्रोता. जर मी जेवण करायला बसलो आहे तर माझं काय नाही होईल? नाव भोक्ता. झाले की नाही? अहम वैश्वानरो भूत्वा, तिथे भूत्वा आहे. पण जेव्हा मी जेवायला बसतो तेव्हा तो श्लोक आपण म्हणतो, कारण मी त्यावेळेस भोगता असतो. जो भोजन देत आहे, जेवण देत आहे त्याला काय म्हणू? दाता, अन्नदाता. आमच्या आश्रमामध्ये जेवणानंतर एक वाक्य आपण म्हणतो, अन्नदाता सुखी भव. स्वामी पुरुषोत्तमानंद म्हणायचे, अन्नदाता सुखी भव आणि आजच्या सारखं उद्या मिळो. ते आता म्हणायचे. तर दाता, मनता, करता, श्रोता या सगळ्या क्रियेच्या संदर्भामध्ये माझं नाव होतं. आता इथे युद्धाची स्थिती आहे म्हणून इथे भगवंतानी हंता. आता इथे म्हणतात की जो असं मानतो की मी मारणारा आहे, म्हणजे मी हनन क्रियाचा कर्ता आहे. काय? हनन क्रियाचा कर्ता जो स्वतःला मानतो म्हणे तो जाणत नाही, कारण आत्म्यामध्ये काहीच कर्तृत्व नाहीये. आता हा कर्तृत्व शब्द सुद्धा घोटाळ्याचा आहे. मराठीमध्ये कर्तृत्व शब्दाचा फार महिमा आहे, पण वेदांतामध्ये एवढी निंदा आहे. कर्तृत्व म्हणजे कर्ता भाव. मी करणार आहे, मी करणार आहे, तर याची काय निंदा केलेली आहे. कर्तृत्व, भोक्तृत्व स्वतःला फार समजतो की मी केलंय, मी केलंय. मराठीमध्ये कर्तृत्व म्हणजे वा किती छान, पण इथे जरा वेगळा अर्थ आहे. तर आत्म्यामध्ये काहीच कर्तृत्व नाहीये, म्हणजे आत्मा काही करत नाही. करणारा मग कोण आहे? तर म्हणे आत्म्याशिवाय जे सगळं काही आहे उपाधी त्या करत आहे. डोळे पाहत आहे, आत्मा पाहत नाहीये. जरा विचार करा. कान ऐकत आहे, आत्मा ऐकत नाही. तर क्रियेचा कर्ता कोण आहे? या इंद्रिया. विचार कोण करत आहे? बुद्धी. आत्मा नाही विचार करत. अरे आत्तापर्यंत आलं हेच वाटायचं. म्हणून गीतेमध्ये एक श्लोक येतं, प्रकृती क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्व. प्रकृती करत आहे. प्रकृती म्हणजे हे शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण, यांच्यामध्ये कर्तृत्व आहे. आणि खरं म्हणजे यांचेच नाव आहे श्रोता, द्रष्टा. पण होतं काय? आत्म्याशी यांचा एवढं तादात्म्य आहे, एवढा संबंध गाढ झालेला आहे की आत्मा आणखीन हे सगळे दोन वेगळे आहे आपण जाणतच नाही. म्हणून ती सगळी जी क्रिया जी आहे ती आपण ओढवून घेतो कशा? कोणावर? आत्म्यावर. आणि आपल्यावर तर मी करत आहे, मी करत आहे. खरं म्हणजे मी पाहत आहे हे वाक्य चुकीचं आहे. डोळ्याच्या द्वारे माझ्या जवळ दृश्य येत आहे असं म्हणायचं. पाहण्याची क्रिया कुठे होत आहे? डोळ्यामध्ये. म्हणून उपनिषदामध्ये आत्म्याचं छान वर्णन केलेलं आहे. म्हणजे आत्मा कसा आहे? अंध आहे, आत्मा पंगू आहे.
पश्यामी अचक्षु शृणोमी अकर्णः. रामायणामध्ये याचंच वर्णन केलं. बिनु पद चले सुने बिनु काना, कर बिनु करे कर्म विधी नाना. म्हणे आत्मा बिना पायाने चालतो, बिना डोळ्याने पाहतो. म्हणजे काय? इंद्रिय नाहीये त्याच्यामध्ये, इंद्रियांची क्रिया नाहीये. तर मग आत्मा करतो काय? मग आत्म्याची भूमिका काय आहे? लक्षात ठेवा, या इंद्रिया मन बुद्धी आत्म्याशिवाय काही करू शकत नाही. आत्म्याची उपस्थिती पाहिजे तिथे. आत्म्याला हातपाय चालवायचे नाहीये, फक्त तिथे काय? प्रेझेन्स. त्याची उपस्थिती झाली की हे सगळे काम करायला लागतात. आता उदाहरण देतो. हे तर झाला सिद्धांत. पंखा फिरतो की वीज फिरते? पंखा फिरतो. क्रेन, ट्रेन या सगळ्या करत आहे, काम करत आहे, क्रिया दिसत आहे. पण वीज थोडी चालते. पण आपण काय म्हणतो? विजेमुळे पंखा फिरत आहे, ट्रेन चालत आहे. तो उपस्थिती मात्रेनं, त्याची उपस्थिती झाली की सगळं एक. म्हणून गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर. माझ्या अध्यक्षतेमध्ये भगवंत म्हणतात. भगवंत ते चैतन्याच्या रूपात. मी बसतो, मी तिथे येतो आणि मग त्याच्यामुळे सगळं सुरू होतं. केनोपनिषदामध्ये सुद्धा हेच वर्णन आहे. केनोपनिषदामध्ये शिष्याने प्रश्न केला, केने शितम पतति प्रेषितम मन केन प्राण प्रथम प्रयतयुक्त चक्षुश्रोत्रम कौ देवो युनक्ती. म्हणे कोण आहे ज्याच्यामुळे कान, नाक, प्राण, मन हे सगळे काम करत आहे? कोण आहे? केन. मग त्याचं उत्तर दिलं आहे की यांच्यापासून वेगळा एक तत्व आहे. तर मी हे सगळं कशासाठी सांगत आहे की आत्म्यामुळे या इंद्रिया सगळे काम करत आहे, मनबुद्धी, पण आत्मा करता नाहीये. जसं शाळेमध्ये शिक्षक आला की सगळे पोरं जे एकदम काम करायला लागतात, काही बोलत नाही, नुसतं त्यांना पाहिलं की सगळे. शास्त्रांमध्ये उदाहरण दिलेलं राजाचं. दरबारामध्ये राजा आला नाही की सगळे एकदम उठतात, सगळे आपले आपले काम करतात. एकाने सांगितलं की मी ऑफिसमध्ये न जाता सांगू शकतो की साहेब आतमध्ये आहे की नाही. म्हणे कसं काय? फक्त बाहेरूनच मला दिसतं. जर कोणी चहा पित आहे, गप्पा मारत आहे, म्हणजे आतमध्ये सगळे आपापले काम करत आहे. म्हणजे उपस्थिती मात्रेनं एव्हरीबडी इज डुईंग. तर आत्मा अकर्ता आहे, निष्क्रिय आहे. सगळ्यात आळशी जर कोणी असेल तर आत्मा आहे. काय? हो. म्हणून आत्म्याचं एक नाव आहे पुरुष. पुरुष म्हणजे काय? पुरी शयना. या नगरीमध्ये तो झोपतो. झोपतो म्हणजे अक्रिय आहे, अकर्ता आहे. हे पहा, आपल्याला सारखं असं का सांगण्यात येतं की तुम्ही सगळं करा पण स्वतःला करता मानू नका. मी केलंय असं नका म्हणू. आणि भक्तीच्या भाषेत काय आपण म्हणतो? हरिही करता. कर्तृत्व स्वतःवर ओढवून घेऊ नका असं का म्हटलं जातं? कारण परम सत्य हेच आहे की मी करता नाही. पण एकदम मला हे कळत नाही म्हणून अशी सवय लावा की तूच करता, करविता. कारण जर अशी आपण सवय लावली तर मग आत्म्याचा जो स्वभाव आहे तो आपल्याला कळेल, त्याच्यामध्ये आपण स्थित होऊ. नाही तर मी अभिमान ठेवत आहे आणि मला आत्म्याचं ज्ञान मिळवायचं आहे, तर एकदम उलट आहे. आत्म्याचा स्वभाव कसा आहे? अकर्ता.
आणि मी खूप ओढवून घेतलंय की मी असा करणार आहे, एवढा मोठा आहे, तर ते काय स्वरूपाच्या एकदम विरुद्ध होते. कळतंय का? तर अकर्ता भावापर्यंत पोहोचण्यासाठी आपण ते कर्तृत्व तू केलंय, मी नाही केलंय असं, कारण हे सत्य आहे की मी करत नाही, पण एकदा आपल्याला कळत नाही. तर इथे काय म्हणतात की हंतारम वेत्ती, जो असं मानतो की मी हंता आहे. आता हंता फक्त एक क्रिया आहे, हनन क्रिया, यानी सगळ्या क्रिया घ्या. मी गंता नाहीये, मी हे नाहीये, तमोप नाही, अमुक नाही. जो स्वतःलाच मानतो की मी करणार आहे, म्हणजे तौ न विजानीता, तो जाणत नाही. तर कर्ता मी नाही, कर्तृत्वाचा इथे निषेध केला. ठीक आहे, हंतारम शब्द. आता दुसरं, आत्मा काही करत नाही, पण आत्म्यावर काही क्रिया होते का? हा, त्यामुळे आत्म्यावर काही क्रिया होत नाही. तर त्याला इथे म्हणलेलं आहे न हन्यते, आत्म्याला कोणी मारू शकत नाही. आता इथे परत सगळ्या क्रिया घ्या. आत्म्याला कोणी पाहू शकत नाही, आत्मा कधीच कर्म बनत नाही. आता इथे कर्म म्हणजे व्याकरणाचं कर्म, कळतंय का? आत्म्याला ऐकू नाही शकत, आत्म्याला पाहू नाही शकत, आत्म्याला मारू नाही शकत, म्हणजे तो कधीच कर्म बनत नाही. तर कर्माचा निषेध केलेला आहे. म्हणून इथे म्हणतात नायम हंती न हन्यते, म्हणजे तो कर्ताही नाहीये आणि कर्मही नाहीये. तेव्हा शरीरावर तुम्ही क्रिया करू शकता. आता पुढे येणारच ते श्लोक, नैनम छिन्नंती शस्त्राणी, म्हणजे काय? शस्त्रांनी त्याला मारू नाही शकत. का? कारण त्याच्यावर क्रिया कधी शक्यच नाही. शरीराला मारू शकता, शरीर कर्मवंत, पण आत्म्याला कसं मारेल? आत्मा कर्म नाही बनत. जर तो कर्म म्हणजे क्रियेचा विषय जर झाला असता तर तो सुद्धा मेला असता. कळतंय ना? तर हंतारम हंती, नायम हंती न हन्य, याचा अर्थ असा झाला की जो स्वतःला कर्ता मानतो तो अज्ञानी आहे, आणि जो हे मानतो की सगळ्या क्रिया माझ्यावर होतील तो सुद्धा नाही जाणत, म्हणजे तो काय अज्ञानी आहे. त्याचा जर उलट करा, ज्ञानी कोण? जो स्वतःला अकर्ता मानतो आणि कधीच कोणाही क्रियाचा विषय तो होत नाही, हे त्याला माहित आहे. अच्छा, जर हे ज्ञान मला झालं तर याने होईल काय? मरण्याची भीती जाईल की नाही? कोणी मला मारूच शकत नाही, मारण्याची क्रिया माझ्यावर कधीच होणार नाही. म्हणून जे स्वातंत्र्य सैनिक होते ते निर्भय होते का? कारण त्यांना हे ज्ञान होतं. असे अनेक सैनिक की आत्म्यावर कोणतीच क्रिया, तुम्ही फाशी लावू शकता कोणाला? शरीराला, पण आत्म्याला आपलं काय? त्या शरीराशी एवढं तादात्म्य आहे की शरीर आणि आत्म्यामध्ये फरक आपण पाहत नाही. म्हणून शरीर मेला तर मी मेलो असं होऊन जातं. तर हेच तर आपल्याला समजायचं आहे. तो उभौ तौ न विजानीतो नायम हंती न हन्यते, जो या आत्म्याला मारणारा समजतो म्हणजे कर्ता, आणि जो याला मेलेला मानतो म्हणजे माझ्यावर कोणी क्रिया करेल, मला मारेल, ते दोघेही आत्म्याला जाणत नाही. हा कोणाला मारत नाही व कोणाकडून मारलाही जात नाही. झालं का स्पष्टम? आत्ता तर झालं, आता किती वेळ राहिले माहित नाही. कर्ता कर्म दोन्ही, आणि एक तिसरंही तुम्ही जोडून घ्या, त्याच्यात क्रिया सुद्धा नाहीये. आत्म्यामध्ये क्रियाही नाहीये. क्रिया परत प्रकृतीमध्ये, प्रकृतीने बनलेले जेवढे वस्तू आहे. झालं. आता पुढे म्हणतात एक आणखीन आत्म्याबद्दल नवीन विषय, प्रसिद्ध श्लोक आहे, बहुतेक ऐकला असेल.
न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. आता इथे भगवंत उच्च स्तरावरून सगळं बोलत आहे, खाली येतच नाही, आत्म्याबद्दलच बोलत आहे. म्हणे आत्मवस्तू कशी आहे? न जायते. न जायते म्हणजे ज्याचा जन्म होत नाही. हो. न म्रियते. आता न चा अध्याहार करावा लागेल. न जायते म्रियते. तो कोणी वेळेला न जायते ते ठीक आहे, मग म्रियते म्हणजे मरतो नाही, न ला तिथे टाकावं लागेल. न जायते न म्रियते. तर एक न तिथे टाकला असता तर मग ते चरण हे झालं असतं ना, मीटर छंदोभंग झाला. भगवंताला माहिती आहे की एवढी बुद्धी लोकांमध्ये आहे. नाही तर न जायते आणि मग म्रियते असं कसं? जन्म तर होत नाही पण तो मरतो असं नाही. न जायते न म्रियते. न ला तिथे टाकावं लागेल. तर जन्मही नाही त्याच्यामध्ये, आणखीन मरणही नाही. आणि कदाचित. कदाचित म्हणजे कधी सुद्धा, कधीही. असं नाही की जुन्या काळात आत्मा अमर होता, आता सध्याच्या काळात आत्मा मरतो. कदाचित म्हणजे कधी, हे शाश्वत सत्य आहे. न जायते म्रियते वा कदाचित. अच्छा, मग म्हणतात न अयम भूत्वा अभविता. भूत्वा अभविता म्हणजे काय? भूत्वा म्हणजे होणे, म्हणजे हा आधी झाला आहे आणि मग आता काय त्याचा नाश झालाय असं होतं का? म्हणजे होतो तो आणि मग नाही होत, म्हणजे भाव आणि मग अभाव, म्हणजे असं नाही होत. भूत्वा अभविता. हा झाला, हा आहे व पुन्हा होणार नाही असं नाही आहे. म्हणजे काय? सरळ सोपं काय? उत्पत्ती आणि लीन. अभविता. होऊन तो नाही होणार असं नाही आहे. तेव्हा सामान्य काय, जन्म होतो आणि मग मरण होतं, त्याला काय म्हणतो? अभविता. तर म्हणे असं नाही की आधी होता आणि मग एका क्षणी तो नाहीसा होईल असं नाही. मग हा कसा आहे? तर म्हणे अजो. अजो आहे. अज. अज म्हणजे अजन्मा. अजन्मा आहे. म्हणजे आत्मा कधीच आपला जन्मदिवस साजरा करू शकत नाही. अज. अज आहे. आणि मग पुढे काय म्हणतात? नित्य. नित्य आहे, नेहमी आहे. मग शाश्वत. शाश्वत म्हणजे इथे अर्थ आहे नेहमी आहे. दोन दोन शब्द इथे टाकले, नित्य शाश्वत. आता कोणी म्हणू शकतंय पुनरुक्ती दोष आहे. पण त्याचा अर्थ आपण पाहू. मी फक्त शब्दांचा अर्थ सांगत आहे. अजन्म आहे, नित्य आहे, शाश्वत. आणि अयम पुराण. आत्मा कसा आहे? तर म्हणजे पुराण आहे. पुराण. हो, पुराण आहे. पुराण म्हणजे काय? पुराण नाही बरं का, पुराण. पुराण म्हणजे जुनं आहे. जुनं आहे. आत्मा फार जुना आहे. म्हणजे मग आम्ही याचं ज्ञान काही घेणार नाही. जुन्या वस्तूचे काय फायदा?
आम्हाला न्यू मॉडेल पाहिजे ना, सगळं नवीन नवीन. पुराण आहे, जुना आहे. पण तुम्हाला माहिती आहे जुन्या वस्तूंची किंमत फार असते. एंटिक एंटिक. सगळ्यात एंटिक आत्मा आहे याच्या. पुराण न हन्यते हन्यमाने शरीर. आणि शरीराला मारलं तर याचं मरण होत नाही. आता असा हा अर्थ आहे. आता इथे काय अर्थ आहे, सगळे शब्द तर झाले, पण याचा सखोल अर्थ काय? न जायते न म्रियते, त्याचा जन्म आणि मरण होत नाही. आता इथे खूप विचार केलेला आहे. जन्म म्हणजे काय, इथून सुरुवात आहे. आणि इथे जन्माचा निषेध का केला आहे? जन्म म्हणजे काय? म्हणजे जन्म म्हणजे जन्माचा. आणखीन याच्यात काय विचार करायचा? तर असं आहे, आता जरा परत थोडा विषय कठीण होत आहे, ठीक आहे. ते असं म्हणतात ना, थोडं जरा लक्ष देऊ नाही का, जेव्हा ते विमानामध्ये जातो आपण आणि कधी कधी ते असं रफ पॅच येतो. रफ पॅच म्हणजे एकदम वादळ वारं, तर ते काय म्हणतात, सीट बेल्ट जरा घट्ट बांधा. तर आता पुढचा रफ पॅच आहे, तर जरा फासन युअर सीट बेल्ट, म्हणजे एकदम सरळ बसा, आणखी बुद्धीला जरा जागृत ठेवा. तर जन्म म्हणजे काय? तर पहा असं आहे, एक अभाव नावाची वस्तू आहे. अभाव 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 अभाव. अभाव म्हणजे नाही, अस्तित्व नाही. जेव्हा अभाव संपतो, ज्या क्षणी अभाव संपतो आणखीन भाव येतो, म्हणजे त्याचं अस्तित्व दिसायला लागतं, त्या क्षणाला आपण काय म्हणतो, वस्तूचा जन्म झाला. जन्म म्हणजे जी काही वस्तू दिसत नव्हती, त्याचं अस्तित्व नव्हतं, एकदम अस्तित्व दिसायला लागलं. आता याला शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात प्राग अभाव. प्राग म्हणजे पहिले. प्राग अभाव, प्राग अभाव, नाहीये नाहीये नाहीये, आणि एकदम भाव झाला. तर भाव आल्यावर आपण म्हणू की जन्म झाला. जसं आता उदाहरण, घट नाहीये ना, माती आहे माती आहे माती आहे, त्यावेळेस काय म्हणू, घटाचा प्राग अभाव आहे. संस्कृत काय म्हणू, घटाचा प्राग अभाव. आणि ज्या क्षणी कुंभार त्या मातीला आकार देतो, त्या क्षणी काय झालं, घटाचं अस्तित्व दिसू लागलं. तर आपण काय म्हणू, जन्म झाला. ज्या क्षणी अभाव संपतो, त्या क्षणी जन्म. घट जर आधीपासूनच असता, म्हणजे आधीपासूनच जर भाव आहे, तर त्याचा जन्म आपण म्हणू शकतो का? जन्म त्याचाच म्हणू शकतो ज्याचा आधी काय आहे, अभाव आहे. अच्छा, आता दुसरा मरण. मरण कशाला म्हणू? आता तो घट आहे, आहे 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 आहे, आणि घट फुटला. आता घट फुटला म्हणजे काय, घट मेला असं म्हणा. आणि घट मेला म्हणजे काय झालं, म्हणजे आता अभावाची सुरुवात झाली. आता आपण काय म्हणतो, घट नाहीये 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 नाहीये, अभाव झाला ना घटाचा. तर ज्या क्षणात त्याचा अभाव सुरू झाला, त्याला आपण काय म्हणू, मरण. अभावाची सुरुवात म्हणजे मरण, आणि अभाव जेव्हा संपतो, जन्म. अच्छा, घट जेव्हा तुटला, आता घटाचा अभाव सुरू झाला, त्या अभावाला म्हणतात प्रध्वंस अभाव. काय शब्द आहे, प्रध्वंस अभाव.
तर दोन अभाव झाले. पहिलं काय सांगितलं? प्राग अभाव, आणि दुसरा प्रध्वंस अभाव. दोघांमध्ये काय फरक आहे? तर प्राग अभाव नाहीये 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 आणि एकदम प्राग अभाव संपला तर जन्म. आणखी जरा सांगतो. प्राग अभाव अनादि आहे. अनादि म्हणजे प्राग अभावाची सुरुवात नाही. केव्हापासून नाहीये घट? अनादि अनादि. आणि तो अनादि आहे, पण त्या प्राग अभावाचा अंत होतो. जसा घटाचा काय झाला? जन्म झाला, तर प्राग अभाव संपला. म्हणजे अनादि आहे, पण त्या अभावाचा काय? अंत आहे. अभावाचा अंत म्हणजेच जन्म. कळतंय ना? हळूहळू समजा. आणि त्याचप्रमाणे मरण काय? त्यामुळे प्रध्वंस अभावाची सुरुवात. आता गंमत अशी आहे, प्रध्वंस अभाव आधी आहे. घट संपला, घट तुटला कोणत्या क्षणी? म्हणजे 5 वाजून 2 मिनिटावर. आता त्या घटाचा अभाव आहे. आता अभाव कितपर्यंत राहिले? अनंत काळ. तर प्रध्वंस अभावाची सुरुवात आहे, पण त्याचा काही अंत नाहीये. तोच घट आता पण बनू शकतो का? दुसरा घट बनू शकतो, पण तो घट कसा? त्या घटाचा जो अभाव झालाय तो अनंत काळापर्यंत. तर आता असे 2 कॉलम बनवा. प्राग अभाव अनादि आहे, पण त्याचा अंत आहे, आणि त्यालाच आपण काय म्हणू? जन्म. प्रध्वंस अभावाची सुरुवात होत आहे, अनंत काळापर्यंत राहिले, आणि प्रध्वंस अभाव ज्या क्षणापासून सुरुवात झाली त्या क्षणाला आपण म्हणू मरण. आता जगामध्ये सतत प्रत्येक वस्तूमध्ये या दोन्ही अभाव आहे. जसं लोक जातात ना गावामध्ये आणि एकदम म्हणतात, अरे इथे बिल्डिंग आली, आम्ही जेव्हा होतो तेव्हा इथे काही नव्हतं. 10 वर्षापूर्वी इथे शेत होतं, आम्ही इथे क्रिकेट खेळायचो. म्हणजे त्या बिल्डिंगचा अभाव होता. आता काय झाला? त्याचा भाव. बिल्डिंगचा जन्म झाला. आणि त्याचप्रमाणे बिल्डिंग वगैरे तोडून टाकली तर अरे कुठे गेली? अभाव सुरू झाला त्याचा. झाड सुद्धा, अरे आधी तर हे झाड नव्हतं, अभाव होता त्याचा. कोणी बी पेरलं त्याच्यावरून झाड आलं, भाव. तर जगामध्ये असं सगळं होत आहे. आता आत्म्यामध्ये काय आहे? जन्म आणि मरण का नाहीये? कारण की आत्म्याचा कधीच अभाव नाहीये. का? हा मुख्य मुद्दा आहे. असं कधीच नव्हतं जेव्हा आत्मा नव्हता. म्हणजे प्राग अभाव नाहीच आहे. जर प्राग अभावच नाहीये तर जन्म कसं काय? ज्या वस्तूचा प्राग अभाव आहे त्याचा जन्म होतो. घटाचा प्राग अभाव होता म्हणून घटाचा जन्म शक्य आहे, आणि घटाचं मरणही शक्य आहे कारण घट तुटतं. आत्म्याचा अभाव कधी होणारच नाही म्हणून आत्मा कधी मरणार नाही, किंवा आत्मा मेला असं आपण म्हणू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये प्रध्वंसाभाव नाहीच आहे. याच्यावर विचार करा तुम्ही. तर आता निर्णय असा होईल की ज्या वस्तूचा प्राग अभाव आहे त्याचा जन्म होतो, ज्या वस्तूचा प्रध्वंस अभाव आहे त्याचं मरण होतं. आता आत्मा आत्ताच आपण मागे पाहिलं ना, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत. असं कधीच नव्हतं की सत वस्तूचा अभाव होता. सत्वस्तू म्हणतातच त्याला जिचा नेहमीच भाव आहे. तर मग जन्म आणखीन मरण दोन्हीचा त्याच्यात अभाव आहे, नित्य आहे. तर नित्य वस्तूचा काही जन्म मरण. जर घट नित्य असता तर आपण म्हणूच नाही शकत की या क्षणी याचा जन्म झाला. नित्य असता तर या क्षणी मेला असं म्हणू शकत.
हे पहा, एक तर आपण सोपं असं नुसतं मानू शकतो, श्रद्धा, आत्म्यामध्ये काय जन्म आणि मरण नाहीये. का नाहीये? म्हणजे देवानी सांगितलंय म्हणून. पण जर कोणी विचारलं का नाही, जरा सिद्ध करा तर्काने, तर मग हे युक्ती. सर्वसाधारणपणे माणूस जो आहे ना, श्रद्धाळू असतो, विचार जास्त करत नाही. का जन्म मरण नाही? गीतेमध्ये म्हटलंय आहे. अरे पण का म्हटलंय त्यांनी? आता म्हणजे जेव्हा कृष्ण भेटेल तेव्हा आम्ही विचारू. म्हणून मी त्या दिवशी म्हटलं होतं, श्रुती, युक्ती, अनुभूती तिन्ही पाहिजे. शास्त्र काही म्हणत आहे, पण असं का म्हणत आहे हे जर तुम्ही जाणलं ना, तर ज्ञान पक्क होतं. आणखी आपल्याला छान वाटतं की हा, आपले शास्त्र एकदम सत्य सांग. आजकाल तरुण पोरांचा हाच तर प्रॉब्लेम आहे. त्यांना जर सांगितलं की काही आणि आपण तर्काने जर सिद्ध करू शकलो नाही, तर मग त्यांचा विश्वास ओढून जातो. म्हणे काय तुम्हाला माहितच नाही काय. मूर्ती पूजा का करायची आपल्याला जर माहितच नाहीये. षोडशोपचार पूजा का करावी, त्याच्या पाठीमागे काय चिंतन आहे, हे जर माहित नसेल तर मग. म्हणून त्यांना खूप प्रश्न असतात. वाय वाय, असं का, असं का. आणि गंमत आहे, मोठ्या लोकांना त्याचे उत्तर माहित नाही. मोठ्या लोकांचं एकच उत्तर आहे, जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला सगळं कळेल. आता त्या मुलाने विचारलं, तुम्ही एवढे मोठे झाले सांगा. म्हणून जी मोठी पिढी आहे, वरची पिढी, तिचं कर्तव्य आहे. बुद्धीचं काय आहे, बुद्धीला युक्ती आवडते, तर्क आवडतात. मग तेव्हा त्याला समाधान मिळतं. नाही तर ठीक आहे, आता म्हटलंय म्हणून करत आहे, पण आम्हाला काही पटलेलं नाही आहे. काय जी वस्तू पटते ना, मग ती, तर म्हणून इथे सगळं आहे. नाही तर मी नुसतं म्हटलं जन्म आणि मरण नाही, चला पुढचा श्लोक. न जायते म्रियते वा, प्रागभाव, प्रध्वंसाभाव, हे दोन शब्द मी आज अजून थोडं कठीण करू. दोन आणखीन अभाव आहे, पण त्याचा इथे काही संबंध नाहीये. गंमत आहे, आपल्या ऋषीमुनींनी एवढा चिंतन केलंय. अभावाचे 4 प्रकार, जे नाहीये ते 4 टाईप्स आहे. जन्माच्या आधी नाहीये ते प्रागभाव, मरणानंतर नाहीये प्रध्वंसाभाव. एक असतं अन्योन्य अभाव. अन्योन्य अभाव म्हणजे एका वस्तूचा अभाव दुसऱ्या वस्तूमध्ये, हा सुद्धा अभाव आहे. माईक मध्ये पुस्तक आहे का? माईक मध्ये पुस्तकाचा अभाव आहे, आणि पुस्तकामध्ये माईकचा अभाव आहे. म्हणजे याच्यावर तर कधी विचार केलाच नाही. याला काय म्हणू? अन्योन्य अभाव. टेबलामध्ये खुर्चीचा अभाव, खुर्चीचा टेबलामध्ये अभाव, अन्योन्य अभाव. आणि एक असतो अत्यंत अभाव. अत्यंत अभाव म्हणजे त्या दिवशी सांगितलं होतं, असं जी वस्तू कालही नव्हती, आजही नाहीये, उद्याही नाहीये, त्याला काय म्हणू? अत्यंत अभाव. शशशृंग, शशाचे काय शिंग. तर 4 अभाव झाले, अत्यंत अभाव, अन्योन्य अभाव, आणखीन प्रागभाव, प्रध्वंसाभाव. हे 4ही अभाव आत्म्यामध्ये नाहीये. अत्यंत अभाव तर नाहीच आहे आत्म्यामध्ये, कारण नेहमीच आहे तो. अत्यंत भाव आहे त्याचा, अत्यंत नेहमीच आहे. आणि जसं टेबलामध्ये हे नाही, याच्यामध्ये हे नाही, आत्म्या सगळ्या वस्तूंमध्ये कुठेच त्याचा अभाव नाही, त्याचा अन्योन्य अभावही नाहीये. आणि प्रागभाव, प्रध्वंस तर नाहीच आहे, आता मी सांगितलं. म्हणून कसा आहे आत्मा? नित्य, अजो नित्य, अजन्म आहे, अजन्म. घरामध्ये बाळाचा जन्म झाला म्हणजे काय झालं?
प्राग अभाव, जो अभाव अभाव नाही नाही नाही, तो अभाव काय झाला, संपला. आता आहे 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 आहे. ती व्यक्ती गेली म्हणजे आता काय तिचा अभाव सुरुवात झाली त्या अभावाची. तर आता तुम्ही शास्त्रीय भाषेत म्हणू शकता, अरे प्राग अभाव संपला किंवा प्रध्वंसा अभाव सुरुवात झाली. समोरच्याला वाटेल काय झालंय, चिन्मय मिशन मध्ये गेल्यावर डोक्यामध्ये काही. पण आता शास्त्रीय भाषेमध्ये हेच सांगावं लागेल, न जायते म्रियते. अच्छा, अजो, पुढचा शब्द पहा, अजो, अजन्मा आहे. अजन्मा काय आता सांगितलं, कारण त्याचा कधीच अभाव नाही. अजन्मा आहे म्हणून काय आहे, नित्य आहे ना. अजो नित्य, हे दोन्ही जुळलेले आहे. अजन्मा आहे म्हणून नित्य आहे. अच्छा, तर नित्य आहे म्हणजे नेहमी आहे. ठीक आहे, नेहमी आहे, काल आज उद्या. मग पुढचा एक शब्द काय दिला, शाश्वत. तर म्हणे दोन शब्द का दिले आहे, तर म्हणे असं आहे, आता पाय किती बारीक आहे, किती सूक्ष्म आहे. आपल्याला अनेक वस्तू नित्य वाटतात पण त्या शाश्वत नसतात. शाश्वत म्हणजे छोटे छोटे जे विकार आहेत ते विकार सुद्धा त्याच्यामध्ये नाहीये. आता असं मी उदाहरण देतो, तुम्ही ज्या हॉलमध्ये काल आला होता त्याच हॉलमध्ये आजही बसलाय, तर आपण याला काय म्हणू शकतो, नित्य. पण खरं म्हणजे याच्यावर थोडा 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 फरक झालेला आहे. ज्या जगामध्ये माझे आई वडील होते, आजोबा होते, त्याच जगामध्ये माझा जन्म झाला, आपण असं म्हणतो. म्हणजे असं काय वाटतं, जग नित्य आहे, पण जग तेच आहे का? हा, फरक झालाय की नाही, फरक आहे. आपण म्हणतो तेच झाड आहे, तीच बिल्डिंग आहे, पण ती बिल्डिंग नाहीये, त्याच्यामध्ये फरक झालेला आहे, पण वाटतं असं. तर ते नित्य तर म्हणू शकतो, थोड्या वेळासाठी नित्य आहे, पण ती शाश्वत नाही. पण आत्म्यामध्ये काय, नित्य किंचित मात्र सुद्धा त्याच्यामध्ये काही फरक नाही.